परळीमधील दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचा वैद्यनाथ साखर कारखाना विकला अशी चर्चा सुरू झालेली आहे। कारण गळीत हंगामाच्या बॅनरवरून वैद्यनाथ नाव गायब झालंय। बॅनरवर वैद्यनाथ ऐवजी ओंकार साखर कारखाना असं नाव आहे। वैद्यनाथ नाव गायब झाल्यामुळे सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे। गळीत हंगामाला त्या कार्यक्रमाला पंकजा मुंडे या उपस्थित राहणार आहेत। गेल्या काही दिवसांपासून दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी उभारलेला वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना विकल्याची चर्चा सुरू होती आणि अशामध्ये आता या कारखान्यासंदर्भात सहकार क्षेत्रात खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे। या कारखान्याच्या गळीत हंगामाच्या पत्रिकेमध्ये तसंच ज्या व्यासपीठावर हा कार्यक्रम होणार आहे त्या ठिकाणी लावण्यात आलेल्या बॅनरवरून चक्क वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचं नाव वगळण्यात आलंय। या जागी ओंकार साखर कारखाना असं या कारखान्याच्या उल्लेख पत्रिकेमध्ये आणि लावण्यात आलेल्या बॅनरवर पाहायला मिळते। विशेष म्हणजे आज या कार्यक्रमाला मंत्री पंकजा मुंडे सुद्धा उपस्थित राहणार आहेत। दरम्यान कारखान्याच्या बाहेर असलेलं नाव जशास तसं आहे, मात्र गळीत हंगाम शुभारंभाच्या कार्यक्रमातील बॅनरवरून नाव गायब झाल्यामुळे चर्चेला उधाण आले।